राज्यामध्ये उन्हाचा तडाखा हा चांगलाच वाढलाय। अनेक भागांमध्ये तापमानाने 40शी पारही केलेली दिसतेय। हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज वर्तवलेला आहे। अशामध्येच नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 44.5 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलाय। गेल्या 2 दिवसांपासून तापमानामध्ये लक्षणीय बदल झाल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले। दरम्यान दुपारच्या वेळेला आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू नका असंही आवाहन करण्यात येत आहे। हिंगोली जिल्ह्यामधील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये पाणी टंचाईचं संकट अधिक गडद झालंय। केळी तलाव पूर्णपणे कोरडा पडल्यामुळे परिसरामधील 10 ते 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला। तर या तलावावरती अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोरही मोठं संकट उभं ठाकलंय। दरम्यान सिद्धेश्वर धरणामधून तात्काळ पाणी सोडावं या मागणीसाठी नागरिकांनी पाटबंधारे विभागाच्या कालव्यामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केलेलं आहे। यावेळेला आश्वासन नको पण पाणी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये तापमानाचा पारा हा 43 ते 44 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलाय। या वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावरती देखील झालेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील या सगळ्याचा परिणाम बघायला मिळतोय। आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार समितीमध्ये मोठी गर्दी झाली आहे। मात्र वाढत्या तापमानामुळे बाजार समितीकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची पाठ फिरवल्याचं दिसतंय। धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढलेला आहे आणि तब्बल 43 अंशांवरती जिल्ह्याचा पारा गेल्याने याचा परिणाम जनजीवनावरती होताना पाहायला मिळतो आहे। आणि आता आपण जर बघितलं तर बाजार समितीमध्ये या ठिकाणी या सगळ्या वाढत्या तापमानाचा परिणाम आहे आणि आजचा आठवड्याचा पहिलाच दिवस असताना या दिवशी शेतकरी आणि व्यापाऱ्यांची एक गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत असते। मात्र वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बाजार समितीत येण्याचं टाळल्याचं पाहायला मिळत आहे। यामुळे याचा एकंदरीतच परिणाम जो आहे तो येणाऱ्या उलाढाल जी होत असते ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच या वातावरणाचा परिणाम जो आहे तो जनजीवनावरती होताना पाहायला मिळतो आहे आणि पुढील काही दिवस तापमानाचा पारा जो आहे तो असाच वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे एकंदरीत नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये हा तापमानाचा पारा जो आहे तो 44 ते 45 अंशांवर जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। हिंगोली जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा हा दिवसेंदिवस वाढतोय। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांपर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे ऊसाच्या पिकाला जोरदार याचा फटका बसलाय। डिग्रज बुद्रुक परिसरामधल्या अनेक शेतांमध्ये ऊसाची पानं करपून हे पीक वाळू लागलेलं आहे। प्रचंड उष्णतेमुळे एकीकडे जमिनीमधला ओलावा कमी झालाय, दुसरीकडे अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना वेळेवरती पाणी देता येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। त्यामुळे लहान अवस्थेमधील ऊस करपून जातोय। शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय। सध्या कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बुद्रुक नावाच्या गावाच्या शेतशिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय हे ऊसाचं पीक आहे आणि ऊसाचं पीक पूर्णपणे या ठिकाणी होरपळल्याचं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। आपण या ठिकाणी बघताय हे ऊसाचं पीक लागवड केलेलं आहे काही दिवसापूर्वी आणि त्यापूर्वीच जिल्ह्यामध्ये वाढत असलेलं तापमान आणि विजेच्या लपंडावामुळे ऊसाचं पीक पूर्णपणे होरपळून गेले। शेतकऱ्यांकडून सातत्यानं मागणी केली जाते की वीज पुरवठा व्यवस्थित करावा, कारण तापमान वाढले, पिकं होरपळत आहेत आणि त्यामुळं पिकाला पाणी देता येईल जर वीज पुरवठा व्यवस्थित असेल तर, परंतु वीज पुरवठा महावितरणकडून व्यवस्थित केला जात नाहीये आणि त्यामुळे अशा पद्धतीने ऊसाचे पिकं होरपळली जात आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्याला याचा फटका बसणार आहे। कारण ऊस या ठिकाणी आता लहान अवस्थेमध्ये आहे, अजून त्याची पूर्ण वाढ झाली नाही, परंतु त्यापूर्वी तशा पद्धतीनं तापमानाचा फटका बसल्यामुळं या ऊसाच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार असल्यामुळे बुधवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा हा बंद ठेवला जाईल। बुधवारी सकाळी 10 ते गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद असेल, तर गुरुवारी संध्याकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा सुरळीत होईल। त्यामुळे नागरिकांनी पुढचे काही दिवस पाणी जपून वापरावं असं आवाहन आहे। उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतेय। ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा आता अधिकाधिक तीव्र होत आहेत। परभणी जिल्ह्यामधल्या जिंतूर तालुक्यामध्ये सध्या पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती आहे। प्रशासनाकडून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू झालाय। जिंतूर तालुक्यामधील कौसडी, वाघी, धानोरा आणि शेवडी या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे। त्यामुळे प्रशासनाने या गावांसाठी एकूण 5 टँकर सुरू केले। यामध्ये कौसडी गावासाठी 3 टँकर, शेवडी आणि वाघी धानोरा गावासाठी प्रत्येकी 1 टँकर पुरवला जातो आहे।
पाणी नाही आमच्या गावाला. पाणी नाही, किती वर्ष गेले पाण्याचा पत्ता नाही. आता बी पाणी नुसते नळ लावून ठेवले, पाणी सोडित नाही, काय नाही. मला पाणी झालं आता उन्हाळ्यात कठीण आहे. काम करावं का पोट भरावं, पाणी आणावं आमचं. आम्हाला हे काहीतरी पाण्याचं द्या परवटा. आमचं लग्न झालं तसं आता 70 वर्ष झाले. आमच्या गावात काहीच नाही, नळ योजना नाही, काय नाही. नुसते लावून ठेवले, त्याच्यावर पाणी नाही. महिन्यापासून पाणी टंचाई होती. जिल्हा परिषद सदस्य हिमानी हरकळ, पंचायत समिती मुजाहिद कादिर प्रशासनाचा पाठपुरावा केला. जिल्हा परिषदेने पावसाळी गावात पाणी टँकरने सोडले. सध्या आम्हाला तात्पुरता पाणी मिळत आहे. डहाणू तालुक्यामधल्या विवळवेढे इथे कातकरी पाड्यावरच्या भीषण पाणी टंचाईचं वास्तव एबीपी माझानं दाखवलं होतं आणि याच बातमीची दखल घेऊन पालघर जिल्हा परिषदेचं प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे आणि त्यांनी या आदिवासी पाड्यांमध्ये तातडीनं बोरवेल तयार करून पाणी पुरवठा करण्याची उपाययोजना सुरू केली आहे. सद्यस्थितीमध्ये ग्रामपंचायत विवळवेळेला टंचाईबाबतची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतने तात्काळ तिथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सोबतच एक बोरवेल केलेला आहे. बोरवेल मार्फत मुबलक पाणी आता सदर पाण्याला उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच या गावामध्ये जी जलजीवन मिशनची योजना आहे ती आता ग्रामपंचायतकडे हँडओव्हर झालेली नाही, परंतु जो काही मेंटेनन्स होता ते आता ग्रामपंचायतने करून जवळपास 3 ते 4 बॉल बदलून आज संध्याकाळपर्यंत तिथं जलजीवन मिशनची योजना देखील चालू होईल. सद्यस्थितीत बोरवेल मार्फत पाणी पुरवठा सुरू केलेला आहे. दरम्यान या भीषण वास्तवाची एबीपी माझानं बातमी प्रसारित केल्याच्या नंतर तातडीनं कातकरी पाड्यामधल्या रहिवाशांना पाण्याची उपाययोजना करण्यात आली आणि त्यामुळे रहिवाशांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. त्यांनी एबीपी माझाचेही आभार मानले आहेत. पाणी मिळलंच पाहिजे आम्हाला. काय कसं वाटतं आता? बरं वाटतंय. पाण्याची म्हणजे सरकारने फार आमच्यासाठी प्रयत्न केला आणि पाणी मिळवून दिलं आमच्यासाठी. कोणी दाद फिरात घेत नाही होते आणि आम्हाला आता तुम्ही पाण्यासाठी सोय चांगली केली. याच्या पुढे पाणी संपलं नाही असं आमची सोय झाली पाहिजे. काय सांगाल? आता पाण्याची व्यवस्था झालेली आहे, आता तुमच्या डोक्यावरचा भार आहे हंड्यांचा तो कमी होईल. मग डोक्यावरचा भार तर आला ना खांद्यावरी. आता आम्हाला पाण्याची व्यवस्था झाली, मग आता आमच्या मनाला चांगलं वाटलं. असं गोंदियाच्या देवरी तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. बागी गावामधील शेतकरी लोकनाथ तितराम यांच्या शेतामधील जवळपास 100 आंब्यांच्या झाडाचं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अर्धा ते पाऊण किलो वजनाचे आंबे देखील झाडाखाली पडले आणि खराब झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं 1 ते 1.5 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लोकनाथ तितराम या शेतकऱ्यानं केली आहे. ह्या गारपीटयुक्त आणि वादळी वाऱ्यामुळे माझ्या बागातले कमीत कमी आता 3.5-4 एकरामध्ये आंबा पीक लावलेलं आहे आणि या आंबा पिकाच्या खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आता काढणीला आलेला आंबा खूप प्रमाणात घडलेला आहे, त्यामुळे माझी खूप आर्थिक नुकसान झालेली आहे. भविष्यामध्ये जगातील कोणत्याही देशात महाराष्ट्रामधील प्रॉपर्टी कार्ड आर्थिक व्यवहारांसाठी मान्य होईल अशी व्यवस्था निर्माण करण्याचं काम सुरू असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. लँड टायटलिंग ऍक्ट लागू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल. येत्या जुलै महिन्यामध्ये राज्यामध्ये लँड टायटलिंग ऍक्ट लागू केला जाणार आहे. या कायद्यामुळे राज्यामधील 14 कोटी जनतेच्या मालमत्तेला अधिकृत आणि निश्चित अशी ओळख मिळणार आहे. जगातल्या इतर देशात इन्व्हेस्टमेंट येताना जोपर्यंत निश्चित लँड टायटलिंग होत नाही तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट वाढत नाही. एखाद्या वेळा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तरी विदेशी लोक त्या ठिकाणी घाबरतात, कारण 7/12 त्यांना समजत नाही, त्यांना त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड समजत नाही किंवा आणि मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट न करता उद्या निश्चित प्रॉपर्टी म्हणून या ठिकाणी आपण लँड टायटलिंग कायदा आणतो आहे, ज्यातनं जे प्रॉपर्टी कार्ड असणार आहे ते जगातल्या कुठल्याही देशाच्या कुठल्याही भूमीवर ते कार्ड चालणार आहे. आपल्या प्रॉपर्टीला खऱ्या अर्थाने एक कॅशसारखं एक स्वरूप येणार आहे. तुमच्या प्रॉपर्टीचं मूल्य हे या ठिकाणी ठरलं जाणार आहे आणि त्यातनं एक मोठा राज्याला मोठा बूम मिळणार आहे. मुंबईमधल्या म्हाडाच्या 5,000 इमारतींचा समूह पुनर्विकसित केला जाणार आहे आणि यासाठी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये
तुर्तास हस्तक्षेप करण्यासाठी उच्च न्यायालयाने नकार दिलाय. मात्र वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीमधील पुनर्विकास प्रक्रिया न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असेल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. मुंबईमधील 50 ते 60 वर्ष जुन्या म्हाडा इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय गेल्या वर्षी गृहनिर्माण विभागाने घेतला होता. या विरोधामध्ये काही याचिका देखील दाखल करण्यात आल्या. या याचिकांवरती एकत्रित सुनावणी झाली. यामध्ये न्यायालयाने वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीमधील पुनर्विकास प्रक्रियेमध्ये अंतरिम आदेश देण्याची विनंती अमान्य केली आहे. नवी म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया एक नवीन ग्रीनफील्ड शहर आपण या ठिकाणी विकसित करतो. ते जवळजवळ 225 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 22.5 हेक्टरवर आपण उभा करणारच आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये एक 4200 हेक्टरवर नवी मुंबईच्या नंतर आता सिडको तिसरी मुंबई उभारण्याच्या तयारीत आहे. पनवेल आणि उरण तालुक्यामधील तब्बल 90 गावांमध्ये नैना सिटी विकसित केली जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगानं या नव्या शहराची उभारणी केली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये 40 गावांचा विकास केला जाणार आहे. यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया देखील सुरू आहे. विशेष म्हणजे नव्या नैना सिटीमध्ये मेट्रोचं जाळं देखील उभारलं जाणार असल्याची माहिती आहे. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीनं मान्सूनपूर्व नदी आणि नालेसफाईच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यापुढे कंत्राटदारांना कामाचं बिल केवळ केलेल्या कामावरती नाही तर कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेच्या नुसार दिलं जाईल. तसंच नालेसफाईच्या कामाची तपासणी करण्यासाठी 6 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान नागपूरमध्ये नालेसफाई योग्यरित्या होत नसल्याची आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चर्चा सुरू असताना महानगरपालिकेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. गडचिरोलीमध्ये आज माओवादी चळवळीमधील सर्वोच्च नेता आणि आत्मसमर्पित नक्षलवादी भूपती याने त्याच्या काही सहकाऱ्यांसह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पामध्ये जाऊन भेट दिली आहे. या सदिच्छा भेटीमध्ये क्रांती, गांधीवाद, आरोग्य, स्वराज्य आणि गडचिरोलीच्या विकासाच्या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात आलाय. शेतकरी संघटनेकडून राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. शहरामधील उपोषण मैदान परिसरामध्ये अध्यादेशाची प्रत जाळून सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून हा महामार्ग राबवण्यात येत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी तीव्र असा विरोध दर्शवला. या महामार्गामुळे शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात येणार आहे. हजारो शेतकरी भूमिहीन होतील अशी ही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. शेतकरी 1 इंच सुद्धा जमीन या महामार्गाला देणार नाही. फडणवीस सरकारला या महामार्गातून 50,000 कोटीचा घपळा करायचा आहे आणि येणाऱ्या 29च्या निवडणुकीमध्ये हेच पैशामध्ये सरकार निर्माण करायचं आहे. म्हणून जिल्ह्यातले आणि राज्यातले शेतकरी 1 इंच सुद्धा जमीन या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाहीत आणि आम्ही उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहेत. आमचा जीव जाईल परंतु मागा आता हटणार नाहीत. 1 इंच सुद्धा जमीन या महामार्गाला भेटणार नाही. अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण हे तात्काळ थांबवावं या प्रमुख मागणीसाठी बीडमध्ये आंबेडकरी समाज एकवटला. छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. या निर्णयामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडण्याचं षडयंत्र असल्याचाही आरोप मोर्चेकऱ्यांनी केलाय. सुप्रीम कोर्टानं केवळ निर्देश दिले असून बंधनकारक केलेले नाही तरी देखील राज्य सरकार ही फूट पाडत असल्याचा त्यांचा आरोप आहे. नाशिकच्या मालेगाव शहरामधून वाहणारी मौसम म्हणजेच मोक्षगंगा नदी सध्या गटारगंगेमध्ये रूपांतरित झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिक आणि कचरा साचलाय. नदीचं स्वरूप हे नाल्यासारखं झालंय. दरवर्षी मोक्षगंगा नदीमध्ये स्वच्छतेची मोहीम राबवली जाते. शेकडो टन कचरा बाहेर काढला जातो. मात्र काही दिवसांमध्ये नदीची पुन्हा एकदा तीच अवस्था होते. किमान पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या संदर्भात नदीची देखील स्वच्छता केली जावी अशी मागणी नागरिक करतायत. सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधल्या देशमुखवाडी परिसरामधल्या माण नदीच्या पात्रामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात महसूल प्रशासनानं धडक कारवाई केली आहे. तहसीलदार शीतल बनगर यांच्या नेतृत्वाखाली पहाटेच्या सुमारास वाळू उत्खननासाठी वापरला जाणारा जेसीबी जप्त करण्यात आला. प्रशासनाचं पथक बघताच वाहन चालकानं पळ काढलाय. मात्र पोलिसांच्या मदतीनं जेसीबी ताब्यात घेण्यात आला. हे वाहन पुढील कार्यवाहीसाठी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलंय. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गोशाळेला नगरपालिकेची जागा देण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी तीव्र असा विरोध केला. मुंबईमध्ये पंढरपूर विकास कामांच्या झालेल्या बैठकीमध्ये पंढरपूर नगरपालिकेची यमाई तलावाजवळची जागा
ही गोशाळेला दिली जावी अशी मागणी आहे। यानंतर पालिकेमधील भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून गोशाळेला जागा देण्यासाठी विरोध केलाय। विठ्ठल मंदिराच्या पंढरपूर तालुक्यामध्ये हजारो एकराची जागा आहे, अशा जागांवरती गोशाळा उभी करावी, पालिकेची जागा अडवून ठेवू नये अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली। त्यामुळे गोशाळेच्या प्रश्नावरून मंदिर समिती आणि नगरपालिका यामधील वाद हा चिघळणार आहे। याला मुख्य विरोध भाजपचा असल्याचं दिसून येत आहे। मंदिर समितीने वारकऱ्यांना व भाविकांना सोयीसुविधा देणे अपेक्षित आहे, परंतु स्वतःच्या जागा भाड्याने देऊन पुन्हा नगरपालिकेची जागा मागणे हे नागरिक म्हणून मला न पटणारे आहे। नगरपालिकेची पहिली दिलेली जागा नगरपालिकेस परत करावी व या जागेत वारकऱ्यांसाठी पर्यटन केंद्र उभा करावे। परत जागा देते तुम्ही गोशाला, तुम्ही लाखो रुपये कोट्यवधी रुपये त्या गोशाळेच्या नावावर कमवणार, तुमच्या हजारो एकर जमीन असताना नगरपालिकेची जमाई तलावी जागा तुम्ही मागताय आणि प्रत्येकाने असं मागून जर त्या तलावाचं भर टाकून जर पुढे घेतलं तर ते तलाव अस्तित्वात राहणार नाही। त्याच्यामुळं पंढरपूरकर आणि नगरसेवकांनी मोठं आंदोलन उभं करीन या बाबतीत जागा देण्याला आमचा तीव्र विरोध आहे। नागपूरमध्ये आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय हा सुरू होतोय। रेशीमबाग इथल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरामध्ये होणारा हा वर्ग स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण प्रणालीमधला महत्त्वाचा टप्पा आहे। 25 दिवस चालणाऱ्या या वर्गासाठी देशभरामधून स्वयंसेवक दाखल झालेत। महर्षी व्यास सभागृहामध्ये आज याचं उद्घाटन होत आहे। 1927 पासून सुरू असलेल्या या वर्गाला 2024 मध्ये संघ शिक्षा वर्गाच्या ऐवजी कार्यकर्ता विकास वर्ग असं नाव देण्यात आलं। यंदा 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या स्वयंसेवकांसाठी विशेष वर्गाचे वेगळे आयोजन केलं जात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या देवगडच्या कुणकेश्वर मंदिरामध्ये यंदा देखील हापूस आंब्यांची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे। तब्बल 11,000 हापूस आंब्यांनी मंदिराचा परिसर सजवण्यात आलाय। शिवपिंडी आणि नंदीच्या बाजूला देखील विशेष अशी सजावट करण्यात आली। देवगडमधील आंबा बागायतदारांनी कुणकेश्वराच्या चरणी हे आंबे अर्पण केले। यंदा वातावरणामधल्या बदलामुळे आंब्याचं उत्पादन कमी झालं असलं तरी ही परंपरा कायम राखण्यात शेतकऱ्यांनी भक्तिभावानं हा आंबा अर्पण केलेला आहे।